गोंदिया जिल्ह्यात रब्बी धान कापणीला सुरुवात झाली असून यंदा जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात रब्बी हंगामात धान लागवड करण्यात आली होती। सध्या शेतकऱ्यांकडून कापणीची कामे वेगात सुरू आहेत, मात्र कापणीसाठी मजुरांची कमतरता भासत असल्यामुळे शेतकरी हार्वेस्टर यंत्राचा आधार घेत आहेत। गेल्या काही वर्षात कापणीच्या हंगामात मजुरांची संख्या घटल्याने आणि मजुरीचे दर वाढल्यामुळे आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर वाढला आहे। हार्वेस्टरच्या मदतीने कमी वेळात व कमी खर्चात मोठ्या क्षेत्रातील धान कापणी करणे शक्य होत असल्यामुळे शेतकऱ्यांमध्ये या यंत्राची मागणी वाढली आहे। गोंदिया जिल्ह्यात विविध भागात हार्वेस्टरच्या सहाय्याने धान कापणी केली जात असून त्यामुळे श्रमबळावरचा ताण कमी झाला आहे। यंत्राद्वारे धान कापणी केल्याने वेळ व खर्च वाचत असून धानाची गुणवत्ता देखील टिकून राहत आहे। सध्या जिल्ह्यातील बहुतेक शेतकऱ्यांनी कापणीसाठी हार्वेस्टर यंत्रावर भर दिला असून आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून शेती व्यवसाय अधिक फायदेशीर करण्याचा प्रयत्न सुरू आहे। काय नाव भाऊ तुमचं? नमस्कार, मी दिलीप रामादीन जुळा शेतकरी आहे आणि माझ्या ग्रामपंचायत ढिवरंटोलामध्ये जवळपास 80 ते 90% उन्हाळी रब्बी म्हणून आपण धान लावत असतो आणि या रब्बीला तोड कटाई करण्यासाठी आम्हाला मजुरी मिळत नाही, म्हणून आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून हार्वेस्टरच्या माध्यमातून आम्ही हे धान कापणी करत असतो आणि ते कापणी करून त्याला आपण वाढवून सोसायटीच्या माध्यमातून विकत असतो। नाशिक महानगरपालिका सार्वजनिक आरोग्य विभागाच्या वतीने जाहीर निवेदन। शहरात वाढत्या तापमानामुळे उष्माघात अर्थात हीट स्ट्रोक होण्याची शक्यता नाकारता येत नाही। अशा वेळी उपचार न केल्यास डिहायड्रेशनमुळे मृत्यू ओढवू शकतो। म्हणूनच वाढत्या तापमानात फार वेळ कष्टाची कामे करणे टाळावे। उष्णता शोषून घेणारे काळ्या किंवा भडक रंगाचे कपडे वापरू नये। पाणी भरपूर प्यावे। बाहेर जाताना गॉगल्स, टोपी, छत्री इत्यादींचा वापर करावा। मळमळ, उलटी, थकवा येणे, ताप येणे अशी उष्माघाताची लक्षणे आढळल्यास त्वरित डॉक्टरांचा सल्ला घ्या। नाशिक महानगरपालिका नाशिकच्या वतीने जनहितार्थ प्रसारित।